हाय, तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये। तर एकदम आयत्या वेळेला आमचा प्लॅन झाला आहे। तर मी चालली आहे महाबळेश्वरला माझ्या माहेरच्या फॅमिलीसोबत आणि आम्ही आता तिघीच जणी आहोत। तर हायवेला आम्ही बाकीच्या गाड्यांसाठी वेट करतोय। तर पुढचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण की आम्ही 2 दिवस काय मजा धमाल केली ते तुम्हाला या व्लॉगमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करेन। तर सांगू तुम्हाला एक फन फॅक्ट की आम्ही ना 5ला निघणार होतो आणि आम्ही 5ला रेडी होऊन असे बसलेलो आणि आता 9 वाजलेत आणि 9 वाजता आम्ही निघालो। बरं, तर शेवटपर्यंत हा व्लॉग बघा, कंटिन्यू राहा। पहिला स्टॉप आम्ही घेतला खेडला नाश्ता करण्यासाठी। इडली सांबार। प्रिशा कसा आहे आधी खा। मस्त, नक्की ना का झोपेत बोलते। मटकी भेळ आणि इकडे साबुदाणा खिचडी घरून आणलाय, उपवास आहे आणि मिसळ। तर आता फायनली आम्ही महाबळेश्वरमध्ये पोचलोय। तर आम्ही बंगलो बुक केलाय, कारण की सगळे आहोत, जवळजवळ 25 मेंबर्स आहेत। आणि हे बघा असं लोकेशन आहे, बंगल्याचा व्ह्यू दाखवते मी तुम्हाला। हा आमच्या व्हरांड्यातून असा व्ह्यू आणि समोर दिसतंय ते टेबल लँड आहे। असा ओव्हरऑल व्ह्यू आहे। प्रॉब्लेम आहे काय? स्विमिंग पूल छोटा आहे। इकडे स्विमिंग पूल आहे आणि इथून एंट्रन्स आहे। हॉल तर मोठा आहे, टीव्ही वगैरे, किचन, फ्रीज आणि रूम सगळ्या वरती आहेत। म्हणजे हा 5 BHK आम्ही बुक केला आहे। ही एक रूम आहे ना, ही एक रूम आहे। माझी बॅग नाही। तर ही एक रूम आहे। हा ना, बाकी सगळं फक्त हिला गॅलरी आहे। हा काय, अच्छा, रूम छान आहेत बघ। हिला पण आहे ना बाल्कनी? हो, हिला आहे आणि हिला पण नाही आहे, हिला पण आहे। ही एक आहे, 5 BHK आहे। हो, अजून एक वरती रूम आहे। हो, ही एक रूम आहे। ही एक आहे। तर आमची तिकडे एक गाडी आलेली आहे दुसरी। आणि अजून एक गाडी आलेली आहे। चला, तर आता आम्ही इथे जेवणाची तयारी सुरू आहे आणि आम्ही दुपारचे टिफिन सगळ्यांनी घरून आणलेत आणि इथे चालले। आणि आता काय काय मेन्यू बघूया। तर इकडे फिश फ्राय आहे, सुके बोंबील, भाकरी, हे काय चिकन, हे मटन वाटते, चिकन, कोलबी, ही तिरापणी म्हणजे आमच्याकडे लग्नामध्ये देवाला करतात खोबरं घालून कलेजी, तर ती, ही बोंबलांची चटणी, व्हेजवाल्यांसाठी मुगाची भाजी, ठेपले नाही, मौट्यांची भाजी, मोहाची फळं किंवा मोदोडे काय पण बोला। आणि इकडे बोंबील, सुके बोंबील तळलेले आहेत, हे बघा। आणि इथे सुकं चिकन आणि ही खोबऱ्याची चटणी आणि इकडे आपला व्ह्यू टेबल लँडचा। तर असं आजचं आमचं दुपारचं जेवण आहे। माणूस इथे जेवायला बसलेलं आहे। जेवून आम्ही इथे रिलॅक्स करतोय
आणि आता संध्याकाळ हा नाही बंगला भेटलेला आहे हा आणि नाही संध्याकाळी आम्ही मार्केटला जाऊ. हे तो थांब ना, राहील ना तो उभा. दोघांचे बालपूर बॅट्समन होते बोलून होते. आम्ही जेवून थोडा आराम केला, मुलांनी पूलमध्ये मजा केली आणि आता संध्याकाळी वाजले 6:30. कॉफी घेतली आणि आम्ही निघतोय आता मार्केटला जायला. मोबाईल द्या. व्हिडिओग्राफर साईड फोटो काढणार आहे. साईड काम. तर मार्केटला पोचायला आम्हाला थोडा उशीरच झाला, कारण की सगळ्यांचं फोटो सेशन वगैरे झालं आणि म्हटलं चला आता निवांतच आपल्याला सगळं करायचं आहे. तर उशिरा मार्केटला आलो आणि क्लायमेट छान होतं, हलकीशी थंडी पण होती आणि गर्दी पण होती. पण गर्दी कशी एवढी जाणवत नव्हती, ट्रॅफिक वगैरे आम्हाला जास्त काही लागला नाही. तर मस्त आम्ही मार्केटला मनसोक्त फिरलो, शॉपिंग केली, खादाडी केली आणि तिथेच मार्केटमध्ये ना मला आमचे म्हणजे फॅमिली फ्रेंड्स होते, ती सगळे भेटले. तर खूप छान वाटलं आणि बरीचशी ओळखीची, म्हणजे कसं महाबळेश्वर हे सुट्टीत बरीचशी लोक महाबळेश्वरला जायला म्हणजे पसंती देतात, कारण की जवळच्या जवळ थंड हवेचे ठिकाण. तर बरीच आम्हाला ओळखीचे दिसले होते. हे नव्या या आणि तो कुठे? हां चला, तर आता वाजलेत रात्रीचे 10:30 आणि आम्ही निघालो आता मार्केटमधून हॉटेलवर जाण्यासाठी. गुड मॉर्निंग. तर आज आहे महाबळेश्वरमधला दुसरा दिवस आणि आता ह्या बंगलोमधून आम्ही चेकआउट करून दुसरीकडे जातो आहे, कारण की आमच्या ज्या तारखा होत्या त्यामध्ये आम्हाला 2 दिवस एकच बंगला मिळत नव्हता आणि सगळ्यांना ह्याच तारखा हव्या होत्या. त्याच्यामुळे मग आम्ही 2 दिवसांसाठी 2 बंगले बुक केलेले आहेत आणि आता आम्ही इथून निघतो आहे आणि कदाचित मॅप्रोला जाणार आहोत आणि दुसऱ्या बंगल्यात चेक इन करणार आहोत. तर सगळ्यांचं आवडतं आणि निघायची तयारी सुरू आहे, तर कंटिन्यू राहा. दुसरी प्रॉपर्टी पण आम्हाला छान मिळाली होती. तर मला दुसऱ्या दिवसाचं म्हणजे बरेचसे व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाले, काही शूट करता आले नाही, म्हणून थोडं जेवढं होतं मोबाईलमध्ये ते मी ह्या व्हिडिओमध्ये जोडलं आहे पुढे. तर खूप धमाल केली आम्ही या 2 दिवसात आणि हा बंगला पण खूप छान होता. तर ही सगळी बुकिंग आम्ही ट्रॅव्हल होलिक ह्या कंपनीकडून मी त्या बंगले बुक करून घेतले होते त्यांच्याकडून. तर मुलांनी पण खूप एन्जॉय केलं आणि तुम्हाला पण जर अशाच म्हणजे प्रॉपर्टीज हव्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मी त्यांचा नंबर इथे देईन. बऱ्याच वर्षानंतर आम्ही एकत्र एवढी लोक फॅमिली पूर्ण गेलो होतो. तर कधीतरी खरंच असं जायला पाहिजे, फॅमिली गेट टुगेदर करायला पाहिजेत. खूप छान वाटतं आणि आम्हाला तरी हा खूप चांगला अनुभव होता. म्हणजे बऱ्याच वर्षानंतर आम्ही एकत्र गेलो आणि खूप धमाल मस्ती केली. तर बघूया आता पुढे अजून असे ब्लॉग करता येतील का.